नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जी तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याची फायनल रिस्पॉन्स शीट जे आहे ते आलेले आहेत. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे तुम्ही बघाल, की खूप सारे ऑब्जेक्शन टाकले होते. तर त्याचे खूप सारे ऑब्जेक्शन काय केले, की एक्सेप्ट पण झालेले आहेत. तर किती प्रश्न होते? टोटल 146 प्रश्न आहेत. त्याचे ऑब्जेक्शन काय केले, की अ, हे केलेलं आहे, एक्सेप्ट केलेलं आहे. आता टोटल हे बघूयात आपण. आणि त्याच्यावरती काय केलं, की या फायनल रिस्पॉन्स शीट आल्यानंतरनं जे रिस्पॉन्सेस काय केले, की त्यांनी घेतलेले आहेत, व्हॅलिड रिस्पॉन्सेस हे झाले 146 प्रश्नावरचे व्हॅलिड आहेत असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जो कट ऑफ आहे त्याच्यावरती काय फरक पडेल तेही आपण डिस्कस करूयात. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. तर बघा, की आहे आजचंच नोटिफिकेशन आहे 6/12/2023 चं प्रसिद्धीपत्रक आहे. तर इथे बघा, की तलाठी भरती उत्तर तालिकेतील प्राप्त आक्षेपाबाबत आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलं की पेपर कधी झाले होते. याच्यामध्ये अजून सांगितलेलं आहे की जी लिंक होती ऑब्जेक्शनची 28/9/2023 ते 8/10/2023 पर्यंत करण्यात होती लिंक होती. त्याच्यानुसार जर बघितलं तर ही टी-सी-एस कडनं परीक्षा झाली होती मला माहिती आहे. तर टोटल 2831 प्रश्नांसाठी 16,200 प्राप्त हे ऑब्जेक्शन आले होते विद्यार्थ्यांकडून. त्याच्यापैकी टोटल 146 प्रश्न जे आहेत बघा 146 प्रश्न आहेत. तर पैकी काय केले प्रश्नासाठी घेतलेले 9,072 एवढे हे आहेत ऑब्जेक्शन काय केले, की टी कडून काय केले, की व्हॅलिड ठरवलेले आहेत. म्हणजे याचा जर प्रश्न पडला आता याचा जर हे पडला तर काय होतं, की बघा याच्यामुळे काय होतं, की 146 प्रश्न आहेत टोटल. त्याच्यापैकी जर बघितले तर 9,072 एवढे ऑब्जेक्शन टी-सी-एसने काय केले, की व्हॅलिड ठरवले. आता याचा अर्थ असा होणार आहे, आता याच्यामध्ये काय होणार आहे, की तुम्हाला, की याच्यानुसार जर बघितलं, तर जर एखादा प्रश्न जर चुकला असेल, ओके, एखादा प्रश्न टी-सी-एस कडून चुकला असेल, तर त्याचे मार्क काय करते, की टी-सी-एस सगळ्यांना देते. सगळ्यांना देते. ओके. याच्यानंतर काय होणार, की जे प्रश्न चुकले आहेत, त्याचे मार्क सगळ्यांना दिले जातात आणि जर म्हणजे जरी एखाद्याचं बरोबर असेल तर सगळ्याला जातं, एखाद्याचं चुकलं असेल तर सगळ्यालाच काय होतात, की त्याचेही मार्क भेटतात. तर याच्यामुळे काय होणार, की जो कट ऑफ आहे लक्षात घ्या बघा, की आता एवढे ऑब्जेक्शन आहेत. याच्यावरती कट ऑफवरती नक्कीच काय करणार, की फरक पडणार आहे. आता याच्यावरती कसा फरक पडेल तर नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला काय होईल, की त्याचा फरक पडलेला दिसून येईल. आता नॉर्मलायझेशन कसं असतं, की तुम्ही जर विचार केला नॉर्मलायझेशनमध्ये की एखादी शिफ्ट जर डिफिकल्ट असेल आणि एखादी खूपच सोपी असेल, तर नॉर्मलायझेशनमध्ये काय होतं, की बघा जर एखादी शिफ्ट खूपच डिफिकल्ट असेल, एकदमच काही शिफ्ट सोपे असतील, तर जे शिफ्ट आहेत कमी डिफिकल्टवाली एखादी शिफ्ट असेल, त्याचे मार्क काय बोलतो, की वाढतात. ओके. आणि एकदमच एखादी सोपी असेल, त्याचे काय होतात, की कमी होतात. याच्यामुळे काय होईल, की जो कट ऑफ आहे नॉर्मलायझेशननं त्याच्यामध्ये काय होईल, की जास्तीत जास्त मुलांना काय होईल, की त्याचा फरक पडणार आहे. आता काय करतो, की आपण आता कट ऑफ फायनल येण्यासाठी काय केलं, की मी एक रिस्पॉन्स शीट बनवलेली आहे. ओके. आता हे तलाठी भरतीसाठीची आहे. मी याच्यासाठी घेतली होती. तर तीच बनवत होतो. आता ही तलाठी भरती तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय करेल, की तुम्हाला मी याची लिंक देऊन देईल. अ, याची. तर तुम्ही काय करा, की प्लीज हे फॉर्म भरून घ्या. त्याच्यामध्ये काय आहे, की नॉर्मली तुमचं नाव असेल, नाव तुम्ही शॉर्टमध्ये नाव टाका. त्याच्यानंतर मेल असेल, फिमेल असेल हे कळेल एक्झॅक्टली महिला आहे की पुरुष आहे. जिल्हा कोणत्या जिल्ह्यासाठी भरलेला आहे आणि इथे कॅटेगरी नुसार टाकायचं. बाकीच्या गोष्टी आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल नंबर काही गरज नाहीये आणि सपोज पॅरलल रिझर्व्हेशन नसेल तर नो करा आणि इथं तुमचे मार्क टाकायचे आहेत जे काय असतील ते. तर हे फॉर्म भरून द्या. याची लिंक तुम्हाला मी लगेच काय करेल, की ज्या आता जसे येतील त्याच्यानुसार तुम्हाला देऊन देईल. त्याच्यावरून आपल्याला काय कळेल, की अचूक जो कट ऑफ आहे तो काय करेल, की आपल्याला कळता येईल, की एक्झॅक्टली किती कट ऑफ प्रत्येक जिल्ह्यानुसार काय करू शकतो, लागू शकतो. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.